अमेरिकेने भारतावर लावलेलं 25% रेसिप्रोकल टॅरिफ 7% घटवून 18% केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. त्यामुळे भारतावर आता एकूण 43% टॅरिफ असणार. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे आभार. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं. भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक. मोदींचं ट्विट. मैत्रीचा एक नवीन अध्याय. भारत आणि अमेरिकेतील ऐतिहासिक करारातून मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड बातमी TV9च्या हाती. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलं होतं. कोल्हे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचाही निर्णय झाला होता. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ग्रीन सिग्नल दिला होता. 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता. शरद पवारांचा मोठ्या नेत्याचा दावा. विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांचा अनौपचारिक चर्चेदरम्यान सवाल. अजित पवारांनी आपल्याशी अशी कोणतीही चर्चा केली नव्हती. या फडणवीसांच्या दाव्याला आणि राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दाव्याला पवारांचं उत्तर. दादांना स्वगृही जायचं असेल तर फडणवीसांशी चर्चा करायची गरज काय? फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही, राऊतांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल. आम्ही भाजपसोबत सत्तेत असल्याने त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. मंत्री छगन भुजबळांचं मत. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी स्थानिक निवडणुका एकाच चिन्हावर लढणं गरजेचं असं अजित पवार म्हणाले होते. हसन मुश्रीफांचं मोठं विधान. आता मात्र भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर DCM पद संवैधानिक नाही, त्यामुळे 13व्या नंतर भरता आलं असतं. शपथविधीवरही केली टीका. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही NDA सोबत. मित्रपक्ष म्हणून भाजपचं आम्हाला सहकार्य. वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तटकरेंचा पलटवार. वडेट्टीवारांकडे पुरावे असेल तर त्यांनी सादर करावे. या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम सुरू. चौकशीतून दूध का दूध, पाणी का पाणी होईल. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती. भाजपवर आरोप केल्याच्या 10 दिवसातच दादांचा मृत्यू. मला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली. संजय राऊत यांच्याकडून लोकसभेत अपघाताच्या चौकशीची मागणी. जस्टिस लोयांचा मृत्यू हृदयविकाराने. नवनाथ बन आणि उज्ज्वल निकम यांचं उत्तर. प्रत्येक जण टीका टिप्पणी करत असतो. राऊतांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. सुनील तटकरेंचा राऊतांवर पलटवार. संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली. बेताल वक्तव्य करून त्यांचा पक्ष संपलाय. दादांच्या अपघाताच्या चौकशीची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. सत्य समोर येईल. दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली. केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. दादांच्या आत्म्याला क्लेश होईल. त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट आणि परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तुर्तासरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही, पण त्यासाठी योग्य वेळ आज नाही. रोहित पवारांचं ट्विट. अजितदादांच्या अपघाती निधनाने आम्हाला दुःख. विमान हेलिकॉप्टरने प्रवास करताना लोकांच्या मनात शंका. आईचा तर जीवात जीव नसतो, ती या गोष्टीमुळे अस्वस्थ. मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. यशोमती ठाकूरांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनेत्रा पवार चांगलं काम करतील, त्या धाडसी आहेत, परिस्थिती चांगल्या पद्धतीने सांभाळतील. भेटीनंतर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या रामकुंडावर अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन. मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांची यावेळी उपस्थिती. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नव्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकरांची मागणी. रिंग रोडला अजित पवारांचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया. पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा. शिवसेना शिंदे सेनेची मागणी. शिवसेनेच्या वतीने शोकसभेचं आयोजन. शोकसभेत मांडण्यात आला प्रस्ताव. कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला. अजितदादा पवार दूध संघ असं नाव यापुढे राहणार.
मुंबईचा महापौर निवड प्रक्रियेला वेग, अमित साटम, राहुल शेवाळे, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या भेटीला. गटनेता निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांची आयुक्तांशी चर्चा. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापौर होण्याची शक्यता. मुंबईचा उपमहापौर महिलाच असेल, सूत्रांची माहिती. उपमहापौर पदाबाबत फडणवीस आणि शिंदे अंतिम निर्णय घेणार. महापौर भाजपचा तर उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेचा असणार. मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त राज ठाकरेंनी नाकारलं. मी सांगतोय ना नाही म्हणून राज ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया. भाजपच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याच्या शक्यतेचा राज ठाकरे यांनी इन्कार केलाय. मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्र गट नोंदणीचा ठाकरे सेनेला फटका. ठाकरे सेनेला 8 ऐवजी 7 सदस्य नेमता येणार. शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून राष्ट्रवादी नोंदणी करणार. भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकरांची वर्णी. गणेश खणकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात सक्रिय. कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या नगरसेविका स्वप्नाली केणे अखेर घरी परतल्या. राज ठाकरेंच्या भेटीनंतर त्या नॉट रिचेबल झाल्या होत्या. ठाकरेंच्या सेनेनं कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ठाणे महानगरपालिकेत भाजप सत्तेत सहभागी होणार. भाजप विरोधी पक्षात बसणार नाही. भाजपने उपमहापौर पदाचा अर्ज भरलाय. जितेंद्र आव्हाडांचा दावा. पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगे महापौर होणार. रवी लांडगे सलग 2 वेळा बिनविरोध नगरसेवक झालेत. उपमहापौरपदी भाजपकडून शर्मिला बाबर यांची निवड. वसई विरार महापालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार. प्रशासन सज्ज. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्याकडून महासभा, सभागृह, महापौर आणि उपमहापौर दालनाची पाहणी. नागपूरमध्ये भाजपला बहुमत, मात्र महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार. काँग्रेसकडून महापौर उपमहापौर पदासाठी अर्जही दाखल. गटनेता संजय महाकाळकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरला. पहिल्या 1.25 वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या 1.25 वर्षात आशिष अतकरी यांची निवड. कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रूपा राणी निकम यांचं नाव जाहीर. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निकम यांच्या नावाची घोषणा. कोल्हापूर पालिकेत निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत. इचलकरंजी महानगरपालिका महापौर पदाच्या हालचालींना वेग. भाजपचे नगरसेवक उदय धानतुडे इचलकरंजीचे महापौर होण्याची शक्यता. ओबीसीमधून महापौर देण्याच्या हालचाली सुरू. 25 लाखांसाठी उमेदवार विकले गेले. मुंबई गोवा महामार्गावर वागदे इथे लागले बॅनर. सिंधुदुर्गात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप करत जोरदार बॅनरबाजी. जळगावात महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाळा काळे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची नावं निश्चित. दोघांकडून अर्जही दाखल. धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 3 अर्ज दाखल. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व एमआयएममध्ये लढत. 6 फेब्रुवारीला महापौर कोण होणार हे ठरणार. अहिल्यानगरमध्ये वंचितची बैठक पार पडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी वंचितची स्वबळाची रणनीती. परभणीच्या बोरी जिल्हा परिषद गटात भावकीमध्ये निवडणूक रंगणार. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पत्नी दीपाली चौधरी राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात, तर भाजपकडून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्या चौधरी निवडणुकीच्या रिंगणात. परभणी जिल्ह्यात निवडणूक विभागाकडून मतदार जनजागृती, निर्भीड आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी उपक्रम. मतदारांना मतदान करण्याची दिली शपथ. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी विरोधात आरोपपत्र दाखल. 1886 पानांचं आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर. पार्थ पवारांसह दिग्विजय पाटलांचं नाव आरोपपत्रात नाही. न्याय निवडक असतो का? पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार, कशी देणार आणि का गुंडाळून टाकणार? हा व्यवहार. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी चार्जशीटवरून अंजली दमानिया भडकल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी दौऱ्याचं आयोजन. रत्नागिरी, चिपळूण आणि कुडाळमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा. पक्षपाती दृष्टिकोन ठेवणारा पालकमंत्री मिळाला हे आमचं दुर्दैव. पालकमंत्र्यांची मस्ती आम्ही एक दिवस जिरवणार. नितेश राणे यांच्या निधी वाटपाच्या वक्तव्यावर विनायक राऊतांचं वक्तव्य. पालकमंत्र्यांना सांगतो, मुख्यमंत्री कुठल्याही भागात विकास निधी देऊ शकतात. मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी आणून विकास करेल. संभाजीनगरातील सभेत अतुल सावेंचं संजय शिरसाट यांना उद्देशून वक्तव्य. रायगडच्या राजकारणात सर्व होईल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता यापुढे युती होणार नाही. विकास गोगावले यांची भूमिका. 10वीसाठी 18 फेब्रुवारीपर्यंत अतिरिक्त गुण प्रस्तावाची मुदत. शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककला या विषयातील अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करावे लागणार.
मुंबईतील म्हाडाची 120 घरं प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध। म्हाडाच्या संकेतस्थळावर 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दादरमधील ऐतिहासिक सदनाला संरक्षक स्मारकाचा दर्जा, तर सावरकर सदनाला 100 वर्ष पूर्ण झालेली नसल्याने या वास्तूला संरक्षित स्मारकाचा दर्जा देता येणार नाही। पुरातत्व विभागाकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। विल्सन कॉलेजच्या 116 वर्ष जुन्या जिमखान्याची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात। युनायटेड चर्च ऑफ नॉर्थर्न इंडिया ट्रस्ट असोसिएशनकडून स्पेशल लीव्ह याचिका दाखल। म्हाडा कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या नोकरदार महिलांसाठी ताडदेव येथे अद्ययावत वसतिगृह उभारणार। कंत्राटदारांची नेमणूक करण्यासाठी म्हाडाची निविदा प्रसिद्ध। येत्या 3 ते 4 महिन्यात वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात होईल। मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगमुळे अडथळे निर्माण। शीघ्र प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहन मालकांवर पोलीस स्थानकात थेट FIR नोंदवण्यात येणार। CTET बसणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 3500 शिक्षकांना अखेर निवडणुकीच्या कामकाजातून वगळलं, तर त्यांच्या जागेवर नगर परिषदेच्या निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राज्यातील विद्यार्थी पालकांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा महाविद्यालयातील शुल्काबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी ओळखपत्र सादर करावं लागणार। निनावी कार्यक्षेत्राबाहेरील तक्रारी रोखण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाने याबाबत निर्णय घेतलाय। पुण्यात एकाच दिवसात 3ही ऋतूंचा अनुभव। काही दिवसांपासून शहरात किमान आणि कमाल तापमान किंचित घटले, तर पुढील 2 दिवस हवामान स्थिर राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। लहान मुलांमधील वाढत्या डिजिटल व्यसनावर उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश। मंत्री आशिष शेलार यांची माहिती अहवालातून अनेक निर्बंध घालण्यासाठी शिफारस। व्हॉट्सअॅप वापर करताना अधिक सुलभ व वैयक्तिक अनुभव देण्यासाठी लवकरच पेड सबस्क्रिप्शन सुरू करण्याच्या तयारीत, मात्र ही सशुल्क सदस्यता सर्वांसाठी अनिवार्य नसणार आहे। लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी गदारोळ, चीनने भारतात 4 तंबू ठोकल्याचा दावा। माजी जनरल नरवणेंच्या पुस्तकांचा संदर्भ देत राहुल गांधी यांचा आरोप, तर अप्रकाशित पुस्तकावरून राजनाथ सिंह शहांचा आक्षेप। दिल्लीत आज एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बैठक होणार। या बैठकीला शहांसह एनडीएतील मंत्री, खासदार उपस्थित राहतील। शरद पवार आज राजधानी दिल्लीला जाणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शरद पवार सहभागी होतील। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेश न्यायालयाकडून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, सरकारी साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि भूखंड वाटपातील घोटाळा प्रकरणी शिक्षा। समीर वानखेडे प्रकरणातील कॅटच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवलाय। कॅटने IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरुद्धची कारवाई रद्द केलेली। मनोज जरांगेंच्या घातपात प्रकरणातील आरोपी अमोल खुणे यांच्याकडून जालना पोलीस अधीक्षकांची भेट। मनोज जरांगे आणि माझी नार्को टेस्ट करा, अमोल खुणेंची मागणी। KDMC निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, 11 जणांवर गुन्हा दाखल। हल्ला करणाऱ्या रवी पाटील, नितीन पाटील सह 4 जणांना आज न्यायालयात हजर करणार। परभणीच्या कुंभकर्ण टाकळी गटात सर्वात तरुणी निवडणुकीच्या रिंगणात। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरशीची लढत। संजना जाधव यांच्या कन्नड मतदारसंघात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधण्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। कन्नडमधील प्रचार सभेत मंत्री संजय शिरसाट यांना शिंदेंनी दिल्या सूचना। जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 751 कोटी 70 लाखांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून निधीच्या कामांचा आढावा। 283 एसी लोकल 2029 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणणार। जूनपर्यंत 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार। मध्य रेल्वेचे PR स्वप्नील नीला यांची माहिती। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण। सोन्याच्या दरात 9,800 रुपये, तर चांदीच्या दरात 53,000 रुपयांची घसरण। हिंगोलीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन। वसमत तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन, वाढीव ऊस दर देण्याची मागणी। मुक्ताईनगरच्या लोहारखेडा पिंपरी भोजना रस्त्यावर अंडरपास करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी। बुलढाण्यात गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात देऊळघाट ग्रामस्थांचा ठिय्या। ग्रामस्थांना पाहून गटविकास अधिकाऱ्याचं दालन सोडून पलायन। गैरव्यवहाराच्या चौकशीत दोषी आढळून देखील ग्रामसचिव, सरपंचांवर कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये शेकडो लाडक्या बहिणी तहसील कार्यालयावर धडकल्या। 4000 लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्याने महिला आक्रमक। हप्ता न मिळाल्यास रास्तारोको करण्याचा इशारा।
नागपूरमध्ये महिला आणि बालविकास विभागातील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेकडून टप्प्याटप्प्यानं आंदोलन. कामाचा अधिक व्याप असताना लाडकी बहिणीमुळे कर्मचाऱ्यांवर अधिक ताण येत असल्यानं विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन. भिवंडीच्या टेमघर ताडाळी रस्त्यादरम्यान पाईपलाईन फुटली. भिवंडीतील पाणीपुरवठा राहणार बंद. बेडच्या बाळापूर गावात फिरंगी आई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्तीची दंगल. पैलवानाला बक्षीस म्हणून मिळाली नवी कोरी बुलेट. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा. धुळ्यातील शिरपूरमध्ये खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात. 273 वर्षाची यात्रा भरवण्याची परंपरा कायम. महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रोत्सवाची सांगता होणार. बुलढाण्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा. महिला भाविकांचा पावली खेळ ठरला आकर्षणाचा विषय. रजतनगरी खामगावमध्ये पालखीची नगर परिक्रमा. मलंगड परिसरातील दर्शनासाठी भाविकांची गर्दी. गडावरील पॅनिक्युलर ट्रेन सुरू झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली. बाजारात तुरीला 7,550 ते 8,355 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तुरीचा दर 8,600 ते 9,000 रुपयांपर्यंत पोहोचलाय. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी हळद काढणीला सुरुवात. शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थानाच्या शेतातून हळद काढणीचा प्रारंभ. सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये 8 ते 10 आंब्याच्या पेट्यांची आवक. आंब्याच्या 1 डझन पेटीला 4,000 ते 6,100 रुपये विक्रमी दर. गडचिरोलीत बिबट्या आणि तरस यांच्या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. वन्यप्राण्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी.